Okay. Article 13 provides that laws inconsistent with or in derogation of the fundamental right. मग जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मग आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंत, फ्रॉम आर्टिकल 12 to आर्टिकल 35, part 3 provides the fundamental right. If any law made by the central government or by the state government or by any executive authority, if found to be inconsistent with or in derogation with the fundamental right, what will be the future of this law? जर कुठलाही कायदा हा फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल किंवा फंडामेंटल राईटच्या अनुषंगाने नसेल, तर अशा कायद्यांचं काय करायचं? त्याचं उत्तर आर्टिकल 13 सब क्लॉज 1 मध्ये दिलेलं आहे. All laws in force in the territory of India. All laws means judicial law, executive law or a legislative law, maybe a customary law, personal law. असे जे लॉ आहे, कुठे आहेत ते लॉ? इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया. Now, what is the territory of India? It is given in our article 1 to 5. 1 to 4 जे आहे आर्टिकल, त्याचं टेरिटरी ऑफ इंडिया काय आहे? शेड्यूल 1 मध्ये टेरिटरी ऑफ इंडिया. कारण कुठलंही स्टेट, हे स्टेट कधी होतं? जेव्हा त्याच्याकडे जॉग्राफिकल टेरिटरी असेल, गव्हर्नमेंट असेल आणि पॉप्युलेशन असेल. नाउ दिस इज अ पॉलिटिकल सायन्स कन्सेप्ट. नाउ द फर्स्ट वन इज द टेरिटरी. नाउ द लॉज विच आर ऍप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया, आणि म्हणून याला म्हणतात टेरिटरियल ऑपरेशन ऑफ द स्टॅच्यूट. प्रत्येक कायद्याला स्वतःचं एक टेरिटरियल ऑपरेशन असतं. मग हे टेरिटरियल ऑपरेशन कुठे आहे, कसं आहे, ते सांगण्याचा प्रयत्न या आर्टिकल 13 सब क्लॉज 1 मध्ये केला गेलेला आहे. नाउ इफ यू रेफर टू आयपीसी मध्ये दोन प्रकारचे गुन्हे दिलेले आहेत, टेरिटोरियल ऑफेन्सेस आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस. समजतंय ना? मी जरा क्रॉस रेफरन्स देतोय ते. हॅलो, आय होप यू आर गेटिंग मी. नाउ I just want to highlight here the point of territory of India. Now, what is the territory of India? Now, जर तुम्ही कुठलाही कायदा बघितला असेल तर त्याचा शेड्यूल 1 आणि सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये दिलेलं असतं एक्सटेंड अँड ऑपरेशन ऑफ द स्टॅच्यूट. हा कायदा कुठे लागू होईल? तर हा कायदा टू द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि आतापर्यंत आपण आर्टिकल 370 असल्यामुळे, सेक्शन 35A असल्यामुळे, ऑल लॉज आर ऍप्लिकेबल टू द टेरिटरी ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. अशा प्रकारचं स्टेटमेंट हे सगळ्या कायद्यामध्ये, सगळ्या सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र इथून पुढे ते कदाचित मिळणार नाही जोपर्यंत आर्टिकल 13चा एन्फोर्समेंट त्या ठिकाणी होत नाही. ओके. नाउ फर्दर, ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया. कधी? इमिडिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन. धिस म्हणजे the constitution which is adopted, enacted and given to ourselves on 26 November 1949. ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात किंवा ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधीचे जे काही कायदे आहेत ते कायदे कसे? इन सो फार ॲज दे आर इनकन्सिस्टंट. जर ते इनकन्सिस्टंट असतील, इन सो फार ॲज म्हणजे त्यातली प्रोव्हिजन असेल, त्यातला डेफिनेशन असेल, त्याच्यातली कुठलाही एखादा सेक्शन असेल, तर जर तो सेक्शन फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल, विथ दिस प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट, विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट. दिस पार्ट म्हणजे काय? पार्ट 3, दॅट इज अ फंडामेंटल राईट. शाल. नाउ शाल सजेस्ट द मॅन्डेटरी प्रोव्हिजन, मॅन्डेटरी ऍप्लिकेशन ऑफ आर्टिकल 13 सब क्लॉज 1 शाल टू द एक्सटेंट ऑफ सच इनकन्सिस्टन्सी बी वॉइड. जिथपर्यंत तो कायदा, कुठला कायदा? प्री कॉन्स्टिट्युशनल कायदा हा फंडामेंटल राईटच्या विरोधात आहे किंवा फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतो आहे, तिथपर्यंत तो कायदा इनकन्सिस्टंट आहे आणि म्हणून तो कायदा वॉइड आहे. वॉइड म्हणजे काय? रद्द बातल होण्यासारखा आहे. त्या कायद्याला कुठलाही अर्थ उरणार नाही, तो कायदा एन्फोर्स करता येणार नाही जर तो कायदा फंडामेंटल राईटचं उल्लंघन करत असेल. कोणता कायदा? संविधान अंमलात येण्यापूर्वीचा कायदा कुठल्याही प्रकारे जर फंडामेंटल राईटच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल किंवा मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल, तर तो कायदा जिथपर्यंत तो फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतोय तिथपर्यंत तो वॉइड होईल, तिथपर्यंत तो रद्दबातल असेल, त्याला अर्थ असणार नाही. नाउ आर्टिकल 13 सब क्लॉज 1 प्रोव्हाइड्स about the pre-constitutional laws. What will be the fate? What will be the effect of pre-constitutional laws?
Now, why these fundamental rights are supreme or superior? As I have discussed in our previous lectures, we fought against Britishers for the purpose of availing fundamental rights. आपल्याला मूलभूत असे अधिकार पाहिजे होते, मूलभूत असं स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि म्हणून आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला किंवा ब्रिटिशांकडून आपण फंडामेंटल राईट मागून घेतले. आणि म्हणून जर फंडामेंटल राईट्सच उल्लंघन होत असेल तर त्या कायद्याला अर्थ उरत नाही, तो कायदा आपण स्वीकारू शकत नाही. नाव दिस इज अबाउट द प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ, 49च्या आधीचे असलेले सगळे कायदे. Okay, now we'll move towards Article 13 subclause 2. Now, Article 13 subclause 2 provides that the state which is given under Article 12, the state shall not make any law, rules, regulation, rules, ordinances, bylaws, etc., etc. The state shall not make any law which takes away or abrogates the rights conferred by this part, and any law made in contravention of this clause shall to the extent of the contravention be void. म्हणजेच काय? Now Article 13 subclause 1 is about the pre-constitutional laws and Article 13 subclause 2 is about the post-constitutional laws. म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाल्यानंतर 1950 नंतर असा कोणताही कायदा सरकारला करता येणार नाही की जो कायदा फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल. आणि जर तो कायदा फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर जिथपर्यंत विरोध आहे तिथपर्यंत तो कायदा वॉइड असेल, त्याला अर्थ असणार नाही, त्याला कोर्टामध्ये एन्फोर्स करता येणार नाही. नाउ आर्टिकल 13 सबक्लॉज 1 इज फॉर द प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉज, आर्टिकल 13 सबक्लॉज 2 is for the post constitutional laws, and the object of Article 13 subclause 1 and 2 is to protect the fundamental rights from the statutory contravention, the statutory inconsistency. कुठलाही कायदा करता येणार नाही की जो फंडामेंटल राईटच्या विरुद्ध असेल. काय म्हटलं त्यांनी? which takes away or abrogates, की जो कायदा पूर्णपणे फंडामेंटल राईट काढून घेतोय किंवा abrogates किंवा त्याचा टच किंवा तो काय करतोय, उल्लंघन करतोय, फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतोय. कॉन्फर्ड बाय दिस पार्ट म्हणजे पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. वरती पण दिस पार्ट आहे, खाली पण दिस पार्ट आहे. पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड एनी लॉ मेड इन कॉन्ट्रव्हेन्शन, काय म्हटलंय? एनी लॉ या शब्दाला फार महत्व आहे. एनी लॉ म्हणजे तुमचा पर्सनल लॉ असेल, जसं मग ट्रिपल तलाक इज अगेन्स्ट द फंडामेंटल राईट अँड हेन्स वॉइड. सती प्रथा इज अगेन्स्ट द फंडामेंटल राईट, हेन्स वॉइड. किंवा बाकीच्या ज्या काही प्रथा आहेत त्या त्या धर्मातल्या प्रथा, नागपंचमी आहे, नागांच्या विरोधात आहे, अगेन्स्ट द फंडामेंटल राईट, हेन्स वॉइड. असे जे जे काही कायदे आहे की जे मानवाच्या अधिकाराचं उल्लंघन करतात ते सगळे कायदे कसे आहेत? वॉइड आहेत, त्याला मान्यता देता येणार नाही. टू द एक्सटेंट ऑफ द कॉन्ट्रव्हेन्शन बी वॉइड. कुठपर्यंत तो कायदा उल्लंघन करतोय? बाकीचा कायदा चांगला आहे. जसं आपण भाजी निवडताना जो खराब भाग आहे तेवढा फक्त फेकून देतो, बाकी चांगला भाग भाजीसाठी वापरतो. तशाच प्रकारे संपूर्ण कायद्यामध्ये जर संपूर्ण कायदा चांगला आहे आणि त्याच्यातली एखादीच प्रोव्हिजन फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर ती प्रोव्हिजन फक्त आपल्याला बाजूला काढायची आहे. रेस्ट ऑफ द स्टॅच्यूट इज व्हॅलिड. नाउ दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट. जो सेकंड इयरला सब्जेक्ट आहे त्याच्यात दिलेला आहे. द स्टॅच्यूट मस्ट बी रीड ऍज अ होल. प्रत्येक कायदा हा पूर्ण वाचल्याशिवाय त्याचं इंटरप्रिटेशन करू नाहीये. आणि म्हणून एखाद्या कायद्यातली प्रोव्हिजन जर असं वाटतंय की त्या कायद्याच्या विरोधात आहे किंवा फंडामेंटल राईटच्या विरोधात आहे तर ती प्रोव्हिजन तेवढ्या पुरता आपल्याला वॉइड ठरवता येईल. ओके. नाउ मूव्हिंग फर्दर, आर्टिकल 13 subclause 3. This is a very important part. Article 13 subclause 3 provides that in this article, in this means Article 13, in this article, comma, unless the context otherwise requires. आता हे अतिशय महत्वाचे. ज्यावेळी तुम्ही कायदा शिकत आहात, कायद्यामध्ये अशी प्रकारची प्रोव्हिजन येते, अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. नाउ दिस इज अ काइंड ऑफ कंडिशन प्रेसिडेंट. जर आपण मुलाला सांगितलं मी तुला सायकल घेऊन देईल, कधी? जर तू वर्गात पहिला आला तर.
नो, त्याला सायकल कधी मिळेल? जर तो वर्गात पहिला आला तर. जर नाही आला पहिला तर त्याला सायकल मिळणार नाही. इन द सेम फॅशन द प्रोव्हिजन इज गिवन आर्टिकल 13 सब क्लॉज 3 अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. म्हणजे जर प्राप्त परिस्थितीची मागणी ही वेगळी असेल तर त्या मागणीला प्रथम स्थान दिलं जाईल. काय म्हटलं त्यांनी? अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. कशासाठी? लॉ इन्क्लूड्स. इथं लॉची डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिस इज अ इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. लॉ इन्क्लूड्स म्हणजे लॉ म्हणजे काय हे सांगितलेलं नाहीये. तर लॉ मध्ये काय येऊ शकतं? ही इन्क्लुझिव्ह डेफिनेशन लॉची या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉ मीन्स दिस 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 असं काही सांगितलेलं नाही. म्हणजे हे म्हणजेच लॉ असं नाही. तर लॉ मध्ये इतर गोष्टी येऊ शकतात. कुठल्या कुठल्या? लॉ इन्क्लूड्स एनी ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, कस्टम और युसेजेस. इतक्या सगळ्या गोष्टी लॉ मध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त जर आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, त्यांनी एखादी ऑर्डर काढले की 26-27 तारखेला तुमची AECC ची एक्झाम होणार आहे. नाउ वेदर दिस ऑर्डर इश्यूड बाय द प्रिन्सिपल इज अ लॉ, यू मे आस्क द क्वेश्चन. तर वरती त्याच्यासाठी ते वाक्य दिलंय अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. या ठिकाणी ह्या वाक्यानुसार द ऑर्डर इश्यूड बाय द प्रिन्सिपल इज अ लॉ. घरामध्ये वडिलांनी सांगितलं असेल 7च्या आत घरात यायचं. नाउ दिस इज अ लॉ फॉर द पर्पज ऑफ आर्टिकल 13 सब क्लॉज 3. आईने सांगितलं असेल तू आज कुठेही बाहेर जायचं नाही. दिस इज अ लॉ ऍज पर आर्टिकल 13 सब क्लॉज 3. आईला काही आपल्याला रिटर्न ऑर्डर इश्यू करायची गरज नाही किंवा सही शिक्क्यानिशी वडिलांना सांगायची गरज नाही की संध्याकाळी 7च्या आत घरात आलं पाहिजे. नाही. देअर ओरल ऑर्डर इज अ लॉ. देअर ओरल ऑर्डर इज अ लॉ. आणि म्हणून या ठिकाणी वरचं वाक्य जे आहे अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. कंटेक्स्ट काय आहे, संदर्भ काय आहे ते जास्त महत्वाचं आहे. नाउ सम इस्लामिक स्कॉलर्स टेक द डिफेन्स की आम्हाला शरियत लॉ मध्ये तशा प्रकारची परवानगी दिलेली आहे. कशाची? ट्रिपल तलाकची. शरियत लॉ मध्ये परवानगी दिली. कशाची? की मायनर असताना देखील लग्न करण्याची. एज ऑफ प्युबर्टी जर झाली असेल मुलीची, तुम्हाला फॅमिली लॉ मध्ये येईल की 12 वर्षाची मुलगी आहे आणि तिला मेन्स्ट्रुएशन सायकल आला असेल तर शी इज कन्सिडर्ड ॲज अ फिट फॉर मॅरेज अकॉर्डिंग टू मुस्लिम लॉ. नाउ दिस इज अ लॉ फॉर द पर्पज ऑफ मुस्लिम्स, दोज हू प्रॅक्टिसेस द मुस्लिम ट्रॅडिशन्स ऑर द कस्टम्स. त्यांच्यासाठी हा लॉ आहे. आणि म्हणून इथे शब्द वापरलाय अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. काही आदिवासी समाजामध्ये त्यांच्या लग्नाच्या, डिवोर्सच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. Now, whether that will considered as a law, yes, that will considered as a law, but तो लॉ कसा असला पाहिजे ते पुढे सांगितलेलं आहे. मग लॉ मध्ये काय काय येतं? ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, notification, custom or usages. 9 kinds of law have been provided under this article 13 subclause 3. 9 प्रकारचे कायदे दिले. त्याच्या व्यतिरिक्त असू शकतात ज्युडिशियल ऑर्डर असू शकते, एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असू शकते, आपल्या घरातल्यांची ऑर्डर असू शकते, कस्टमरी तुमचं जे काही रिच्युअल्स आहेत त्याचे ऑर्डर्स असू शकते. आणि म्हणून त्यांना देखील कायद्याचा दर्जा दिलेला आहे. मग कस्टम्स अँड युसेजेस हॅव्हिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. हे जे काही वरचे सगळे दिलेले आहेत त्यांना काय आहे? भारतामध्ये त्यांना फोर्स ऑफ लॉ आहे. फोर्स ऑफ लॉ म्हणजे काय? त्यांना कायद्याची मान्यता आहे. नाउ विच इज द अल्टिमेट लॉ? कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इज द रूल ऑफ लॉ. आणि म्हणून कुठलाही कायदा हा इफ द फोर्स ऑफ लॉ त्याला असेल म्हणजे त्याला संविधानाची परवानगी असेल तरच तो लॉ म्हणून कन्सिडर केला जाईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की ट्रिपल तलाक हा भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे, आर्टिकल 14च्या विरोधात आहे, 21च्या विरोधात आहे. आणि म्हणून त्याला आपल्याला मान्य करता येणार नाही, त्याला रद्द करावं लागेल. किंवा मायनॉरिटी एजला आपण लग्न करू शकतो. दिस इज अ पर्सनल लॉ, बट दिस इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशनल एथॉस. दिस इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशनल morals and therefore it is not a good law and therefore it does not have the force of law. इथे हा जो फोर्स ऑफ लॉ आहे ना तिथे कोणाचा वापरायचा? फोर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने त्याला मान्यता दिलेली नाही असं समजायचं. ओके. मग पुढे त्यांनी म्हटलंय लॉज इन फोर्स इन्क्लुड्स. हा जो दिलाय ना शेवटी फोर्स ऑफ लॉ त्याला काय करायचंय आपल्याला?
Law in force includes laws passed or made by legislature or other competent authority in the territory of India. Legislature म्हणजे कोणते? The parliament at the central level and the state assembly at the state level. आणि पुढे म्हटलंय or other competent authority. किंवा बाकीचे जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी असतील, मग एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेशन असेल, तिथल्या कलेक्टरने एखादी ऑर्डर काढली असेल, कमिशनरने ऑर्डर काढलेली असेल, महापौरांनी काही ऑर्डर काढलेली असेल, किंवा तिथल्या प्रिन्सिपॉलने काही ऑर्डर काढली असेल. कॉम्पिटंट अथॉरिटी, वेदर दॅट अथॉरिटी इज अ कॉम्पिटंट वन, तेवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे. नाव मी बिंग अ क्लास टीचर ऑफ सेकंड इयर, मी जर एखादी ऑर्डर इश्यू केली की उद्या कॉलेज बंद ठेवायचंय, वेदर दॅट ऑर्डर इज अ व्हॅलिड? No, that order is not valid because I am not a competent authority. The competent authority for the purpose of college is the principal. He is a custodian of all the rights and liabilities related to that particular college. आणि म्हणून that will be the competent authority. Whether the authority is a competent one, याला फार महत्वाचं आहे, कारण कायदा कोणाकडून आला पाहिजे? ज्याला कायदा बनवण्याचा अधिकार आहे त्याच्याकडून कायदा आला पाहिजे. That will be considered as a competent authority. But law made by the parliament, that is the legislature, or by competent authority in the territory of India. मग असा जो काही लॉ तयार केलेला आहे कसा? बाय लेजिस्लेचर और बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. कधी? बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या संविधान येण्याआधी, अँड नॉट प्रिव्हियसली रिपील्ड, आणि जो रिपील पण झालेला नाहीये. कशामुळे? आर्टिकल 13 सब क्लॉज 1 मुळे. रिलेशन समजून घ्या. And not previously repealed, comma, notwithstanding that any such law or any part thereof may not be then in operation either at all or in particular areas. जर असा कुठल्याही प्रकारचा कायदा जो फंडामेंटल राईटच्या विरोधात आहे परंतु तो रद्दबातल केला नसेल याच्या आधी, तरी देखील तो कायदा आहे असं समजलं जाईल. Notwithstanding that any such law or any part thereof may not be then in operation. याचा अर्थ असा नाही की तो कायदा अस्तित्वात नव्हता किंवा त्याचं ऑपरेशन नाहीये, तर असं म्हणता येणार नाही. जो जो कायदा संविधानाला अनुसरून आहे त्या सगळ्यांना कायदा म्हणता येईल किंवा त्या सगळ्यांना लॉ म्हणायचं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. देन आर्टिकल 13 सब क्लॉज 4. Nothing in this article shall apply to any amendment made under Article 368, that is constitutional amendment. Nothing in this article shall apply to any amendment to the constitution. म्हणजेच काय? तर भारताच्या संविधानामध्ये जर कुठल्याही प्रकारची अमेंडमेंट झाली असेल तर त्या अमेंडमेंटला आपल्याला स्वीकारता येणार नाही किंवा त्याला हा आर्टिकल 13 सब क्लॉज 4 किंवा आर्टिकल 13 सब क्लॉज 2 जो आहे तो लागू करता येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. नाउ दिस इज आर्टिकल 13 सब क्लॉज 1, 2, 3 and 4. सर एक विचारायचं होतं. Just a moment please. Now this is Article 13. I hope my screen is visible to all of you. Article 13 is about all these 4 subclauses. Article 13 subclause 4 का है? Nothing in this article shall apply to any amendment of this constitution made under Article 368. 368 मध्ये काय दिलेलं आहे? Power and procedure to amend the constitution असं दिलेलं आहे. आणि मग त्यानुसार जर एखादी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली असेल तर त्याला हा आर्टिकल 13 लागू होणार नाही. म्हणजेच if any constitutional amendment made under Article 368 and by that amendment if the fundamental right is violated, then you cannot challenge the violation of the fundamental right, because as per Article 13 subclause 4, nothing in this article shall apply to any amendment of this constitution made under Article 368. म्हणजे आर्टिकल 368 प्रमाणे कुठलीही अमेंडमेंट करता येईल संविधानामध्ये आणि त्या अमेंडमेंटमुळे जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत असेल तरी देखील तुम्हाला ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट चॅलेंज करता येणार नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला आर्टिकल 31 सबक्लॉज बी शिकवेल त्यावेळी आपल्याला आर्टिकल 13 सबक्लॉज 4 लक्षात घ्यायचा आहे. आर्टिकल 31 बी
is the amendment to the Constitution made under Article 368 and as per Article 331B for giving effect to one or other directive principles of state policy, the state can violate one or other fundamental right. As Article 31 subclause B मध्ये दिले. And by way of Article 31 subclause B, Schedule 9 is inserted in the Constitution for the purpose of protection to commercial laws. Commercial laws म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी स्थापन करायची, कंपनी स्थापन करत असताना काही लोकांच्या जमिनी ताब्यात घ्यायचं आहे म्हणजे त्या लोकांचे फंडामेंटल राईट उल्लंघन होत आहेत, किंवा रस्ता तयार करायचा आहे, लोकांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या, लोकांच्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत आहे, दॅट इज राईट टू ट्रेड बिझनेस अँड इंटरकोर्सचं उल्लंघन होत आहे, तरी देखील दॅट लॉ विल बी व्हॅलिड, दॅट लॉ विल बी गुड बिकॉज that law is made as per Article 31B for the purpose of giving effect to directive principles of state policy. And by way of directive principles of state policy, you are going to make available the public services, the social services. And the social services is always at the cost of an individual. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जमीन जाते मात्र बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे रस्ता झाल्यामुळे. एखाद्या व्यक्तीची जमीन जाते मात्र बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे तिथं धरण झाल्यामुळे. तर अशा वेळेस एखाद्या व्यक्तीच्या अधिकारांचं उल्लंघन केलं जाईल का, तर सॅलस पॅप्युलिस सुप्रिमा लेक्स, दॅट इज द वेलफेअर ऑफ द पीपल इज द सुप्रीम लॉ. आणि या तरतुदीनुसार त्या ठिकाणी फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तरी काही हरकत नाही असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. नाउ Article 13 of the present Constitution is derived from the Article 8 of the draft Constitution in the year 1948. म्हणजे संविधानाचा मसुदा ज्यावेळी तयार करण्यात आला त्यावेळी त्या मसुद्यामध्ये आर्टिकल 8 मध्ये ही तरतूद दिलेली होती जी आज आर्टिकल 13 मध्ये आहे. आणि तिथे आर्टिकल 13 सबक्लॉज 1, 2 and 3 हा त्या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यातली जी काही 38 चा जो काही ड्राफ्ट आहे तो आपल्या समोर आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच चेंजेस स्वीकारल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावर अमेंडमेंट झालेली आहे, डिस्कशन झालेलं आहे, डिबेट झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर आर्टिकल 13 ऑफ द प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन was debated in the Constitutional Assembly on 25th, 26th and 29th November 1948. It declared that any law inconsistent with Part 3 would be void. अमेंडमेंट जी केलेली आहे आर्टिकल 8 मध्ये किंवा 8 मध्ये वॉज अडॉप्टेड ऑन 29 नोव्हेंबर 1948. 1948 रोजी 29 नोव्हेंबर 1948 रोजी म्हणजे संविधान अंमलात येण्याच्या 1 वर्ष आधी. आणि म्हणून आपण बघितलं की 2 वर्ष 11 महिने ही जी काही प्रोसेस चालली संविधान निर्माणाची त्याच्यामध्ये आर्टिकल 13 हा सुरुवातीचा भाग असल्यामुळे हा वर्षभर आधी म्हणजे 29 नोव्हेंबर 1948 लाच त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि निर्मिती झाल्यानंतर तो कायदा हा आर्टिकल 13 सबक्लॉज 1, 2, 3, 4 हा प्रेझेंट फॉर्म मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर त्या आर्टिकल 13 सबक्लॉज 1 आणि 2 नुसार डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स, डॉक्ट्रिन ऑफ वेवर आणि डॉक्ट्रिन ऑफ लिफ्टिंग ऑफ द कॉर्पोरवेल असे 4 प्रकारचे एक डॉक्ट्रिन्स किंवा प्रिन्सिपल्स ज्युडिशियरीने निर्माण केलेले आहेत. ते देखील आपण बघणार आहोत. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी आणि डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी म्हणजे काय, इफ एनी कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन or if any statute is against the fundamental right then to that extent of inconsistency be void. आणि म्हणजेच काय केलं, सिव्हिअर म्हणजे तो काढून टाकला जाईल. सिव्हिअर म्हणजे कट करणे है ना. एखाद्या झाडाची फांदी आपल्या घरामध्ये येत असेल आपण ती फांदी कट करतो, झाड पूर्ण कापायची गरज नाही, मात्र जी फांदी जो भाग आपल्याला त्रास देतोय फंडामेंटल राईटच्या विरुद्ध आहे तेवढा काय करायचा आहे, सिव्हिअर करायचा आहे, कट करायचा आहे. कुठेचा, प्री कॉन्स्टिट्युशनल लॉचा. डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स. एक्लिप्स म्हणजे काय, ग्रहण है ना, सूर्यग्रहण चंद्रग्रहण होतं तसं. मग तात्पुरता जर एखादा कायदा फंडामेंटल राईटचं उल्लंघन करत असेल, जसं सेक्शन 144 अंतर्गत जर कर्फ्यू लागू केला तर तेवढ्या पुरता आपले जे काही फंडामेंटल राईट आहे स्पेशली अंडर आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ मुवमेंट, फ्रीडम ऑफ असेंब्ली, फ्रीडम ऑफ स्पीच हे व्हायोलेट केले जातात किंवा सस्पेंड केले जातात. त्याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स. हे आपण उद्या डिटेल मध्ये बघणार आहोत. आय होप आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते कळालं असेल. Is there any question you may ask? सर